नवी मुंबई रिअल इस्टेट व्हायरल सिरीज एपिसोड नंबर 6। जसं की आपण मागच्या एपिसोड मध्ये बघितलं कोणत्या मेट्रो स्टेशन जवळ प्रॉपर्टी घेतली पाहिजे, तर आज आपण बघणार आहोत मेट्रो टच प्रॉपर्टी वर्सेस हायवे टच प्रॉपर्टी। चला तर बघूया। घर घेताना सर्वात मोठा कन्फ्युजन हे की मेट्रो टच प्रॉपर्टी घ्यायची की हायवे टच। हायवे टच प्रॉपर्टी अफोर्डेबल वाटते कारण एक्सेस आहे, विजिबिलिटी आहे, पण ट्रॅफिक, नॉइज, डेली कम्युट स्ट्रेस आणि सेफ्टी हे हिडन कॉस्ट कोणीच सांगत नाही। मेट्रो टच प्रॉपर्टी म्हणजे 10 ते 15 मिनिट वॉक, लाईफ कन्व्हिनियंट, ऑफिस, कॉलेज, स्कूल, सिटी ड्राईव्ह विदाउट कार होऊ शकतं, रेंटल डिमांड जास्ती आणि रिसेल फास्ट। हायवे टच प्रॉपर्टी म्हणजे शॉर्ट टर्म अट्रॅक्शन आणि मेट्रो टच प्रॉपर्टी म्हणजे लॉंग टर्म अप्रिसिएशन। मेट्रो पासून अर्धा ते 1 किलोमीटरच्या प्रॉपर्टीज 12 ते 25% फास्ट ग्रोथ देतात। तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, डेली कन्व्हिनियंट की जस्ट रोड व्ह्यू? कमेंट करा, मेट्रो की हायवे। आणि अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ साठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा। नेक्स्ट एपिसोड मध्ये मी सांगणार आहे मुंबई वर्सेस नवी मुंबई लाईफस्टाईल डिफरन्स।